कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे। या पुरामुळे उल्हास नदीवरील मोहिली, देहिवली, मालेगाव, पाषाणे तसेच नव्याने बांधलेला शेलू पूल पाण्याखाली गेले आहेत। कर्जत तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस झाला असून उल्हास नदीला पूर आला आहे। तालुक्यातील चिल्हार आणि पेज नदीला देखील पूर आलाय। उल्हास नदीवरील मोहिली येथून पूल पाण्याखाली गेला आणि नंतर तत्काळ या भागातील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलिसांनी त्या ठिकाणी सुरक्षा कठडे लावून रस्ता वाहतुकीस बंद केलाय। त्यानंतर त्याच नदीवरील देहिवली मालेगाव पूल रात्री पाण्याखाली गेला। त्या ठिकाणी देहिवली गावाचे पोलीस पाटील अनिल बार्णेकर यांनी स्वतः पुलाच्या देहिवली बाजूला उभं राहून वाहतूक बंद करून टाकली। त्याचवेळी उल्हास नदीच्या पाण्याने भयानक रूप घेतल्याचे दिसून आले। त्या ठिकाणी नव्याने बांधण्यात येत आलेल्या पुलाच्या वरून पाणी जात असल्याने 25 कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम संभ्रम निर्माण करणारे ठरू लागले आहेत। त्या धामोते बाजूकडील भागात पोलिसांनी पहारा ठेवल्याने मोठा अनर्थ टळला आहे। दुसरीकडे निळ्या कळंब रस्त्यावरील वाहतूक रात्रीपासून बंद ठेवण्यात आली आहे। या उल्हास नदीवर मागील वर्षी शेलू येथे बांधण्यात आलेल्या पुलावरून देखील पाणी गेल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली। त्या ठिकाणी पोलीस पाटील मनोज पाटील यांनी स्थानिकांना पुलावरून वाहतूक करू नये असे आवाहन केले। मात्र या भागात उल्हास नदीचे शेलू गावात असलेल्या चाळीमध्ये घुसले होते। तर याच उल्हास नदीवर ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या पाषाण येथील पुलावरून देखील पाणी जात असल्याने त्या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। नेरळ या तीनही पुलांवरून पाणी जात असल्याने नेरळपासून कळंब पाषाणपर्यंत राहणारे रहिवासी याचा संपर्क तुटला आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत।